गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कविता क्रमांक 1चे आईस ब्रेकर क्वेश्चन्स बघितले. आता आपण ब्रेन स्टॉर्मिंग किंवा ग्लोबल अंडरस्टँडिंगचे प्रश्न बघतो आहे. ज्या पद्धतीनं प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आणि त्याची उत्तरं हे दोन्ही आपल्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 1, ॲक्टिव्हिटी 1, ग्लोबल अंडरस्टँडिंग. त्यातला 1 नंबर, पिक आउट द लाईन्स शोईंग दॅट द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. कवी आपल्या प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास तयार आहे हे दर्शवणाऱ्या ओळी कवितेतून निवडायच्या आहेत. म्हणजे जसेच्या तसे आपल्याला रेफरन्सेस कवितेतून घेऊन आपल्याला ते उत्तरामध्ये लिहायचे आहेत. आता प्रत्येक रेफरन्स जो आहे तो इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिला गेलेला आहे. पहिला कुठला आहे तर अ फूट and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me. Third one is the long brown path before me, leading wherever I choose. Next one is, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Strong and content I travel the open road, the earth that is sufficient. असे एकूण 6 रेफरन्सेस कवितेतून आपल्याला उतरून घ्यायचे आहेत. वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, डिस्क्राईब द मूड ऑफ द स्पीकर इन द पोएम. चूज फ्रॉम द ऑप्शन्स गिवन, देअर मे बी मोर दॅन वन पॉसिबल ऑप्शन. प्रश्नाचा अर्थ पण दिलेला आहे या ठिकाणी. या कवितेच्या निवेदकाच्या मनस्थितीचे वर्णन करण्याकरता दिलेल्या पर्यायातून संभाव्य पर्याय निवडायचे आहेत. हे पर्याय एकापेक्षा अधिक असू शकतात. कोणकोणते आहेत ते? होपफुल, थॉटफुल, त्यानंतर सिरियस, चिअरफुल, रिग्रेटफुल, अपबीट, कंटेम्प्लेटिव्ह, बॉयंट. आता मनस्थितीचं वर्णन करतानाची ह्यातली आपल्याला जी उत्तरं निवडायची आहेत तर ती कोणती आहेत? होपफुल, दॅट इज ऑप्टिमिस्टिक, आशावादी. 2, चिअरफुल, अत्यंत आनंदी आहे. अपबीट अँड बॉयंट, फुल ऑफ एनर्जी. अँड अपबीट, दॅट इज आपण कोणत्याही परिस्थितीला शरण जायचं नाही. अशा प्रकारचे हे नंबर 1, नंबर 4, नंबर 6 आणि नंबर 8चे पर्याय उत्तर म्हणून आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2, इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेटिव्ह क्वेश्चन्स असं म्हणतो आपण याला, की अगदी पाहिजे तसं फॅक्च्युअल उत्तर आपल्याला त्यातून नाही मिळणार, पण आपल्याला ते शोधून आपल्या भाषेमध्ये स्पष्ट करावं लागतं. दॅट इज इन्फरन्स क्वेश्चन. द पोएट इज अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. कवी हा मनावरील सर्व दडपणापासून मुक्त अशी व्यक्ती आहे. या कवितेत ही संकल्पना कशी व्यक्त झाली आहे ते स्पष्ट करा किंवा चर्चा करा. आपण उत्तराकडे येतो आहे, लक्षात घ्या. द आन्सर इज लाईक दिस. द पोएट इज अबाउट टू एम्बार्क ऑन अ ट्रिप. ही डज नॉट कन्सिडर एनिथिंग कॅन रेस्ट्रिक्ट हिम. कवी प्रवासाला निघालेला आहे, सुरुवात आहे. कुठलीही गोष्ट त्याला जगात ती अडवू शकत नाही. इवन हिज ओन हेजिटेशन ऑर डाऊट्स, स्वतःच्या मनामध्ये असणाऱ्या शंका कुशंका वगैरे आहेत यासुद्धा त्याच्यावरती मात करू शकत नाहीत. ही सेज ही इज प्रिपेअर्ड अ फूट अँड लाईट हार्टेड. म्हणजे वाटचाल करताना तो अतिशय आनंदी आहे आणि त्याचं पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. ही इज फिजिकली फिट अँड मेंटली विदाऊट एनी डिलेमा. डिलेमा म्हणजे संकट. म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असा हा आपल्याला या ठिकाणी कवी पाहायला मिळतो. ही इज ऑल सेट टू फॉलो द रोड टू हिज ड्रीम ऑर डेस्टिनेशन. हेल्दी अँड फ्री. ही डज नॉट वॉन्ट टू डिपेंड ऑन गुड लक ऑर फॉर्च्यून टू बी काइंड टू हिम. He has his life, his destiny in his own hands and is confident that is enough. I ask not good fortune, I myself am good fortune. म्हणजे
कवितेतला संदर्भ देत ते वाक्य कंप्लीट झालेलं आहे या ठिकाणी. त्याच्या पुढे कंटिन्यू करतोय आपण उत्तर. ही इज नो लॉंगर गोइंग टू डिले हिज जर्नी विथ कंप्लेंट्स क्रिटिसायझिंग दॅट एव्हरीथिंग इज नॉट परफेक्ट. व्हॉट इज देअर इज इनफ फॉर हिम. बघा की प्रवासाला जात असताना कुठल्याही कंप्लेंट्स, टीका आणि ज्या इम्परफेक्ट गोष्टी आहेत या त्याला कुठेही अडवू तटवू शकत नाही. व्हॉट इज देअर इज इनफ फॉर हिम. जे काही आहे ते आपल्याला सफिशियंट आहे असं तो म्हणतो. आणि मग त्या ओळी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आय विम्पर नो मोअर, पोस्टपोन नो मोअर, नीड नथिंग, द अर्थ दॅट इज सफिशियंट, इज डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग. अतिशय कन्फर्म आहे तो स्वतःच्या प्रवासाबद्दल. त्याची इच्छा जी आहे ती अत्यंत प्रबळ असलेली आपल्याला पाहायला मिळते. अँड ही हॅज डिसाइडेड टू प्रोग्रेस ऑन हिज पाथ इन लाईफ. आणि नंतर त्यांनी तो प्रवास करत करत पुढे कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे इन लाईफ. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आणि त्या ठिकाणी मग तो संदर्भही दिलेला आहे. अशा रीतीनं आपण हे प्रश्नाचं उत्तर कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतरची आहे नंबर 2चा प्रश्न आहे. फॉलोविंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नीज ऑन द रोड. डिवाइड देम इंटू 2 पार्ट्स ॲज ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस अँड ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. अर्थ दिला आहे बघा. कवीच्या वाटेवरील प्रवासाशी संबंधित काही कृती किंवा उपक्रम पुढे दिले आहेत. त्यांची कवी आचरणात आणणार किंवा आणणार नाही अशा 2 भागामध्ये आपल्याला विभागणी करायची आहे. एकूण 8 आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहेत तर पॉईंट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण 2 भाग करायचे आहेत की जे कवीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, की जे कवी करणार आहे आणि त्यातलं जे कवी नाकारणार आहे म्हणजे करणार नाही असे 2 भाग आहेत. त्या ठिकाणी पहिला दिला आहे वॉकिंग अलॉंग द रोड थ्रू द though he does not know where it reaches, complaining about the discomforts during the journey, postponing the journey, praying for good fortune, carrying the fond memories of the good people, creating contacts with famous and influential people, striving to achieve high and bright success, reflecting and developing his own self. असे ते 8 मुद्दे दिलेले आहेत. प्रत्येक मुद्दा जो आहे तर तो त्याचा अर्थ आपण स्वतः मनाशी आपण त्याची चर्चा करायची आहे आणि मग ते आपण उत्तर कवितेशी संबंधित असलेलं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर कोणतं आहे ते तर उत्तर अशा प्रकारे लिहायचं. ॲक्टिव्हिटीज ही विल प्रॅक्टिस पहिल्यांदा आपण घेतो आहे. कोणकोणत्या गोष्टी तो करेल. नंबर 1 वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस. कवितेमध्ये दिलेलं आहे. कवी तो म्हणतो ते इथं या ठिकाणी मांडलेलं आहे की वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस. त्यांनी त्याची वाटचाल तर सुरू केली आहे पण त्याचं डेस्टिनेशन कुठं आहे, कुठं जाणार हा रस्ता हे काही त्याला माहिती नाही आहे. कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ गुड पीपल. नंबर 5चा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी कवी प्रॅक्टिस करणार आहे. तर छान अशा मेमरीज घेऊन हा कवी पुढे आपली वाटचाल करत राहणार असा त्याचा अर्थ. पॉईंट नंबर 7 स्ट्रायविंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. प्रचंड क्षमतेनं खूप प्रयत्नाने तो आपल्या या उच्च अशा प्रकारच्या यशाचा तो विचार करताना आपल्याला दिसतो. ब्राईट सक्सेसचा विचार करताना आपल्याला दिसतो. खूप कष्ट करण्याची त्याची तयारी आहे. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. रिफ्लेक्ट करणं म्हणजे विचार करणं. पुन्हा पुन्हा विचार करत राहतं माणूस आणि मग नंतर आपल्या सेल्फमधला स्वचा जो आहे तर तो विकास जो आहे तर तो विकास या ठिकाणी करताना आपल्याला कवी दिसतो. ओके. देन ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. आता कोणत्या गोष्टी तो करणार नाही आहे. तर नंबर 2चा इथं मुद्दा आहे कंप्लेनिंग अबाउट डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी. मुळात त्याला तक्रारी ही मान्यच नाही आहे. त्यामुळं कंप्लेन
हा मुद्दा तो प्रॅक्टिस करणारच नाही आहे, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. नंबर 3चा मुद्दा पोस्टपोनिंग द जर्नी. बघा, कवितेमध्ये लेखक म्हणतो कवी म्हणतो की मी माझा प्रवास हा थांबवणार नाही आहे, पुढं ढकलणार नाही. त्याच्यामुळं पोस्टपोनिंग जर्नी हा तो करणारच नाही आहे. 4 नंबरचा पॉईंट आहे प्रेईंग फॉर गुड फॉर्च्यून. नाही, असं होतच नाही, कारण तो म्हणतो की मी स्वतःच गुड फॉर्च्यून आहे, त्यामुळं गुड फॉर्च्यूनची तो मागणीच करताना आपल्याला दिसणार नाही, ते प्रॅक्टिस तो करूच शकत नाही. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ द फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. हा सुद्धा मुद्दा त्याने खोडून काढलेला आहे कवीनं. तो म्हणतो मला मोठ्या लोकांशी, फेमस लोकांशी कोणतंही देणं घेणं नाही आहे, त्यामुळे ही प्रॅक्टिस तो करणार नाही आहे. अशा रीतीनं कवी जीवनाची वाटचाल करत असताना जे काही 2 भाग आहेत, एक होकारात्मक आहे आणि दुसरा नकारात्मक आहे प्रॅक्टिसचा, तर ह्या दोन्ही उत्तरांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट्स थ्रू द फॉलोइंग लाईन्स. पुन्हा एकदा कवितेतल्या ओळी ज्या आहेत तर त्या या ठिकाणी शोधायच्या आहेत. कवितेच्या पुढील ओळींमधून कवीने व्यक्त केलेले स्वतःचे गुणविशेष लिहा. बघा, एक उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी. ओळ काय दिली आहे बघा, हेन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून. बघा, म्हणजे ह्या ओळीचा अर्थ असा आहे की मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही सुदैवाची मागणी किंवा गुड फॉर्च्यूनची मागणी मी करणार नाही. यातून काय त्याचं स्पष्ट होतं गुणविशेष, तर सेल्फ कॉन्फिडन्स हे पहिलं उत्तर दिलेलं आहे. तो गुणविशेष आपल्याला लिहायचे आहेत. नंबर 2चं काय दिलं आहे बघा, हेन्स आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आता ही ओळ दिलेली आहे की ह्याच्यामध्ये मी कुरकुर करणार नाही, कोणत्या गोष्टी लांबणीवरती टाकणार नाही आणि मला कशाची गरजही लागणार नाही. तर याचा काय आहे बघा या ठिकाणी उत्तराचा भाग काय आहे या ठिकाणी, दॅट इज आन्सर इज पॉझिटिव्ह अँड सेल्फ रिलायंट. कवी प्रचंड आशावादी आहे आणि तो स्वतःवरतीच अवलंबून आहे. नंबर 3, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. म्हणजे काय बघा की तक्रारी कुरबुरी मला अजिबात चालणार नाही आहेत. तर इथंसुद्धा सेल्फ ॲश्युअर्ड आहे, स्वतःबद्दल त्याला खात्री आहे. दॅट इज सेल्फ ॲश्युअर्ड अँड इंडिपेंडंट, स्वतंत्र व्यक्ती म्हणून या ठिकाणी तो स्वतः त्याचा गुणविशेष हा दिसतो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. कोणकोणत्या गोष्टी, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत की ज्या दॅट इज इम्पॉसिबल फॉर हिम, ही विल नॉट गेट रीड ऑफ देम. त्या गोष्टींच्यापासून तो दूर जाऊ शकत नाही. दॅट इज आपला विचार जो मांडतोय तर तो अत्यंत क्लिअर आहे. क्लिअर थिंकिंग अँड नोईंग हिज माइंड. स्वतःच्या मनाची त्याला कल्पना ही आहे. दॅट इज द आन्सर इज क्लिअर थिंकिंग अँड नोईंग हिज माइंड. ओके, देन I am filled with them, I will fill them in return. I am filled with them and I will fill them in return. ही माणसं जी आहेत, ह्या आठवणी ज्या आहेत, हा जो पास्ट आहे हा त्याच्या डोक्यामध्ये आहे. हे सगळे त्याच्या डोक्यामध्ये राहणार आहे आणि तो पुन्हा या लोकांना त्या आठवणी ज्या आहेत तर त्या आठवणी परत करणार आहे. तर अवेअरनेस जो आहे तो त्याच्यातून स्पष्ट होतो. अँड ऑनेस्ट अबाउट हिमसेल्फ, स्वतःबद्दल तो फार ऑनेस्ट आहे हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होतं. अशा रीतीनं कवितेच्या ओळींमधून कवीची गुणवैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स लाईक हेल्दी इन द पोएम. मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम ॲज. बघा की काही विशेषणांचा वापर या ठिकाणी केलेला आहे, जसं की हेल्दी. आता त्याची यादी करायची आहे आणि ती पुढील भागात विभागायची आहे. बघा या ठिकाणी फॉर द वर्ल्ड. आता पहिला मुद्दा कुठला दिला आहे, फॉर द वर्ल्ड. जगासाठी त्यांनी कुठलं हे विशेषण वापरलेलं आहे तर दॅट इज सफिशियंट. हे उत्तर या ठिकाणी आहे.
फॉर हिमसेल्फ स्वतःसाठी त्यांनी कोणती कोणती विशेषणं वापरलेली आहेत? लाईट हार्टेड, हेल्दी, फ्री, गुड फॉर्च्यून, स्ट्रॉंग, कंटेंट, हे सगळी विशेषणं त्यांनी स्वतःसाठी वापरलेली आहे. फॉर द रोड, रस्त्यासाठी कोणकोणती विशेषणं वापरलेली आहेत? ओपन, लॉंग, ब्राऊन पाथ. ठीक आहे, आपण या ठिकाणी हे उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं हे कंप्लीट आपण केलेलं आहे आणि त्याची वहीमध्ये आपण नोंद करून घेतो आहोत. या रीतीनं आपण परत पुढचे प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.